रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संता मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रय जननी देवाची वसुदेव सुतं देव कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्ध मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयाचे अठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आघवे जीवेसी येते नमस्कारोनी आता मस्तक ठेंगना मस्तक सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता उजळले भाग्य आता मावशी बोलू नका विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे स्थितप्रज्ञ साधू मराठी मानावर अधिराज्य करणारे जगविख्यात महात्मा आणि वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले गोंडस फळ म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज या तुकाराम महाराजांचा चारचरणाचा संतपर प्रकरणातील अतिशय उत्कृष्ट अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठाल या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज संत भेटीचा अनुभव तुमच्या आमच्या समोर मांडतात उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली ज्या दिवशी जगद्गुरु तुकाराम महाराजांना सद्गुरूंची भेट झाली बाबाजी चैतन्यांची भेट झाली दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे कुठं सापडविले वाटे जाता गंगा स्नान बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी त्या भेटीचा अनुभव जगद्गुरु तुकाराम महाराज आमच्या समोर मांडतात विठ्ठल अभंगाचा भावार्थ करण्यापूर्वी अल्पसा परिहार निमित्त तुम्हा सर्वांना ठाऊक आहे आज या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र श्री प्रकाश गोविंद थोरवे श्री आबासो गोविंद थोरवे सौ अंजना चंद्रशेखर पोटे मेघा विकास दराडे रुपाली बाळासाहेब पानसरे उज्ज्वला विजय हाके दीपाली अंकुश सोनवणे यांचे पूज्य पिता श्री कैलासवासी गोविंद गणपत थोरवे यांचा हा प्रथम पुण्यस्मरण सोहळा।
1 वर्षापूर्वी या स्थितीला बाबांनी आपला देह ठेवला आणि मग आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त, आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धानिमित्त त्यांचं स्मरण होत असताना श्रद्धेनं नामचिंतन व्हावं, श्रद्धेनं नामस्मरण व्हावं, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आयोजित केलेली याची कीर्तन सेवा. खरं तर ज्यांच्या निमंत्रणातून इथे येण्याचा योग आला, बाबांचे जावई आमचे डॉक्टर पानसरे साहेब, त्यांच्या निमंत्रणातून आमचे पानसरे सर, त्यांच्या निमंत्रणातून इथे येण्याचा योग आला आणि त्यांच्यामुळे तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला. संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीपरायण आमचे अमोल महाराजांच्या दर्शनाचा योग आला. संगीतरत्न संगीत अलंकार गायनाचार्य हरिभक्तीपरायणचे महेश महाराजांच्या दर्शनाचा योग आला. मृदंग सम्राट मृदंग रत्न मृदंग अलंकार हरिभक्तीपरायणचे विशाल महाराजांच्या दर्शनाचा योग आला. आदी सर्व गुणीजन टाळकरी मंडळी आणि तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला. सर्व पंचक्रोशीतील ही ज्येष्ठ वारकरी मंडळी आणि तुम्हा संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला. विठ्ठल अतिशय स्तुत्याने कौतुक करण्यासारखा उपक्रम या ठिकाणी संपन्न होतं. आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी नामचिंतन व्हावं, नामस्मरण व्हावं, अगदी हरिनाम संकीर्तन, संतांचे पूजन, गालू लोटांगण महाद्वारे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आयोजित केलेली कीर्तन सेवा. 1 वर्षापूर्वी बाबा निघून गेल्याने संपूर्ण थोरवे कुटुंबावरती एक दुःखाचा डोंगर कोसळला. अत्यंत साधं व्यक्तिमत्व, कोंड्याचा मांडा करून या प्रपंचाची उभारणी केली. आपल्या 5 मुली 2 मुलं यांच्यावर योग्य पद्धतीचे संस्कार दिले, योग्य संस्कार दिले म्हणूनच त्यांचा पुण्यस्मरण सोहळा या पद्धतीने असा संपन्न होतोय. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आज खऱ्या अर्थानं बाबांचं जीवन धन्य झालं म्हणायला काय हरकत नाही. कारण आई वडील गेल्यानंतर त्यांचं श्राद्ध करणं, त्यांचं पुण्यस्मरण करणं हे जीवाच्या मागचं एक नैमित्तिक कर्म आहे. आणि हे नैमित्तिक कर्म जी मुलं करतात त्यांना शास्त्र सुसंत किंवा चांगली मुलं असं म्हणतं. आता तुम्ही म्हणाला आई वडील गेल्यानंतर त्यांचं श्राद्ध करणं, त्यांचं पुण्यस्मरण करणं हे जीवाच्या मागचं एक नैमित्तिक कर्म आहे. मग जिवंतपणे नाही सांभाळले तर चालतील का? ते तसं नाही बरं. नाहीतर ते कसं व्हायचं, म्हातारं तर असलं ताकाला लाडू वाटलं लोकाला. विठ्ठल आपल्या मुलांवरती योग्य पद्धतीचे संस्कार दिले. जगद्गुरु तुकाराम महाराज हिताला जागी असणाऱ्या पुत्रांना धन्यता देत नाहीत. जगद्गुरु तुकाराम महाराज हिताला जागी असणाऱ्या पुत्रांच्या माता पितांना धन्यता देतात. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आज सगळी मुलं हिताला जागी राहिली, खऱ्या अर्थानं त्या मायबापाचं जीवन धन्य झालं. आयुष्यभर कमवलेलं पुण्य एका हातामध्ये, या कीर्तनाच्या नामचिंतनाच्या माध्यमातून निर्माण होणारं पुण्य एका हातामध्ये. नक्कीच बाबांना आज प्रभू परमात्म्याच्या चरणाजवळ जागा मिळेल यात कोणतीही प्रकारची शंका नाही. विठ्ठल वास्तविक पाहिलं तर मरण काही नवीन नाही. मायबाप जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी मरावं लागतं. ज्ञानोबरांची भाषा आहे, उपजे ते नाशे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधीतरी मरावं लागतं. कारण या लोकाचं नावच आहे मृत्यूलोक. या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलं की त्याला कर्म करावं लागतं, कर्म केलं की त्याला मरावंच लागतं. म्हणून या मृत्यूलोकामध्ये हिमालयाच्या उंचीचं कर्तृत्व असणारे लोक मरून गेली. या मृत्यूलोकामध्ये गुणवंताला जावं लागलं, धनवंताला जावं लागलं, बलवंताला जावं लागलं, नवे नवे भगवंताला देखील आपले अवतार संपवावे लागले. येथे नाही ऊर आले अवतार, येथे नाही ऊर आले अवतार, गेलं ते पामर जीवाची, गेलं ते पामर जीवाची. येथे नाही ऊर आले अवतार, येथे नाही ऊर आले अवतार, येते पामर देवकी, येते पामर देवकी देव. येथे नाही उरू आले अवतार, येरते पामर जीव किती. 9 भी मर गए 10 भी मर गए 184.
33 कोटी देव भी मर गए सब गए काल के पाशी. गुणवंताला धनवंताला बलवंताला या मृत्यू लोकामध्ये मरावं लागलं. साधू संतांना देवाला नाही देवाच्या बापाला सुद्धा आपले अवतार संपवावे लागले. मग एरते पामर जीव किती म्हणून हिमालयाच्या उंचीचं कर्तृत्व असणारी लोक या मृत्यू लोकामध्ये मरून गेली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आराराबा पाटील, पतंगरावजी कदम, विलासरावजी देशमुख, गोपीनाथरावजी मुंडे, हिमालयाच्या उंचीचं कर्तृत्व असणारी लोक या मृत्यू लोकामध्ये मरून गेली. आज संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जग ज्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरा करतोय ना, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या मृत्यू लोकामध्ये त्यांना मारावं लागलं. त्यांना सुद्धा हा मृत्यूलोक सोडून जावा लागला. जगामध्ये काही 17 राज्य टॉपचे ग्रेट राज्य म्हणून 17 राज्य आहेत. त्या 17 राज्यामध्ये एकदम टॉपला कोण असतील तर आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. राजे भरपूर जन्माला आले, अनेक राजांनी आपलं राज्य प्रस्थापित केलं, पण छत्रपती शिवाजी महाराज असे एकमेव राजे होते जे जन्माला येताना राजे म्हणून जन्माला आले नाहीत. सर्वसामान्य भोसले कुटुंबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. नंबर 2, कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसून छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले नाहीत. 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्रित केलं आणि हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली. नंबर 3, छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःचा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न केला. आणि नंबर 4, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज आनंदात विलीन झाले त्याही वेळेला ते राजे होते. जगातल्या 17 राजांपैकी टॉप ग्रेट 17 राजांपैकी एकही राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ या तत्वात कुठेही बसत नाही. विठ्ठल एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात ना धर्म पाहिला जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या ही इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या ही इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हे माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून मंदिराचे कळस दिसले, छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपल्या अंगणामध्ये तुळस दिसली, छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आजही महिलांच्या कपाळावरती कुंकू दिसतंय, छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण भजन कीर्तन करतोय. फार मोठे उपकार या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावर आहेत. विश्व निर्माण करणाऱ्या भगवान परमात्म्याला जेवढा या जगावर उपकार करता आला नाही ना, त्याच्या कित्येक पटीने जास्त उपकार या महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. विठ्ठल 51 वर्षाचा काळ, 51 वर्षामधला 35 वर्षाचा काळ छत्रपती शिवाजी महाराजांनी घोड्यावर काढला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना देखील या मृत्यूलोकामध्ये मला त्यांना जावं लागलं का? क्षणभंगूर नाही भर हा देह नाशिवंत, मळमूत्रांचा बांधा वरी चर्म घातले रे, कुर्मी कीटकांचा सांधा रवरव दुर्गंधी रे, अमंगळतेचा बांधा स्मरत्या हरिहरा, शरण जाई बा गोविंदा पर्यंते मदालसा, सोहम जो जो रे बाळा, हो जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन
बदलना पड़ेगा, मौत जब तुझी को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझी को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। एक ना एक दिवस हा देह जाणार हे निश्चित, का तर घडी घडी काळ वाट याची पाहे। अजून किती आहे सावकाश, येवोनी या काळ पैसलाचे ऊचा, जाकी तुझे डोळे कैसे आता, जाकी तुझे डोळे। येवोनी या काळ पैसलाचे ऊचा, जाकी तुझे डोळे कैसे आता, जाके तुझे डोळे, जाके तुझे डोळे कसे आता। महाराजांनी गोड प्रमाण दिलं, पण किती जरी गोड गायलं तरी महाराज एक ना एक दिवस जावं लागणार हे निश्चित। किती जरी गोड वाजवलं एक ना एक दिवस जावं लागणार हे निश्चित। एक ना एक दिवस टाळकरी जातील, गायक जातील, वादक जातील, कीर्तनकर जाईल, समोर बसलेला प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस मरून जाईल। नवे नवे तुमच्या गावातला प्रत्येक व्यक्ती एक ना एक दिवस मरून जाणार हे निश्चित। एक आजीबाई म्हटली, महाराज किती गोड बोललो, या गावातला प्रत्येक व्यक्ती मरून जाणार, मी नाही मरणार। म्हणलं का? ती म्हणली मी निमसाकरवरून आली। आता निमसाकरची राहील वय, जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ। जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ। जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ, किंवा देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल। हे जरी खरं असलं तरी आमच्या संतांनी मात्र जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, पाय। धन्य झालो आता याशी संदेह नाही, न पडे या बाह्य काळा हाती। संतांनी मात्र काळ जिंकला, देवाईपेक्षा श्रेष्ठ झाले। म्हणून वारकरी संप्रदायामध्ये देव आणि संत याच्यात भेद केला जात नाही। देव म्हणजेच संत आणि संत म्हणजेच देव, किंवा देव म्हणजेच गुरु आणि गुरु म्हणजेच अगदी सर्वांच्या पाठ असणारा श्लोक प्रमाण म्हणून सांगायचा झाला तर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। म्हणून देव आणि संत याचा अभेद वारकरी संप्रदायाने स्वीकारला। ज्ञानोबराय कोणी वेगळे नाहीत। आपण आरतीमध्ये म्हणतो ना, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी। तुकाराम महाराज म्हणजे कोणी वेगळे नाहीत। तुकिता तुलनेसी ब्रह्म तुका असेले। नाथ महाराज म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाहीत। भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार। म्हणून देव आणि संत याचा अभेद वारकरी संप्रदायाने स्वीकारला। तुम्ही ज्ञानेश्वरी उघडा, ज्ञानेश्वरी मध्ये स्वतः भगवान ज्ञानोबरांच्या मुखातून ही भाषा बोलून दाखवतात की तया आम्हा परस्परे बाहेर नामाचीच अंतरे आतून आतवट वस्तू विचारी मी तिची ते। भगवान बोलतात मी आणि ज्ञानोबराय भिन्न नाही, मी आणि तुकोबराय भिन्न नाही, मी आणि जनाबाई भिन्न नाही। किती प्रमाणे सांगू तुम्हाला। देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते देवते संत देवते देवते संत देवते संत देवते संत देवते संत देवते
सांगत से भावे भावे मी तो सांगत से भावे निमित्त प्रतिमा निमित्त प्रतिमा निमित्त प्रतिमा तो सांगत से भावे तुम्ही म्हणताय ते त्याची संतती म्हणून देव आणि संत याच्यात वारकरी संप्रदाय भेद करत नाही. देव म्हणजेच संत, संत म्हणजेच देव. आता या ठिकाणी एक शंका निर्माण होते, जर देव म्हणजेच संत, संत म्हणजेच देव, तर मग वेगवेगळ्या रूपात येण्याचं कारण काय? जर पांडुरंग म्हणजे ज्ञानोबा आहे, ज्ञानोबांचा अवतार झाला कशाला? तुकाराम महाराज म्हणजेच पांडुरंग, पांडुरंगाला पूजायचं कशाला? दोन्ही वेगवेगळ्या रूपात येण्याचं कारण काय? याचं थोडक्यात उत्तर सांगतो. व्यक्ती जरी एक असली तरी अवतार दोन का? कारण दोघांच्या कामाची पद्धत वेगळी आहे महाराज. कारण परत्वे, कार्य परत्वे आणि कार्यशैली परत्वे, तिला वेगवेगळ्या रूपात यावं लागलं. मी सांगू, देवाच्या कामाची पद्धत संतांना जमत नाही आणि संतांच्या कामाची पद्धत देवाला जमत नाही. पण मी एवढ्यावर थांबणार नाही, मला थोडं पुढचं बोलायचं. तुम्ही अगदी हुशार ज्ञानी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात याची मला जाण आहे, परंतु वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाला धक्का न लागू देता मी थोडं पुढचं बोलतो की देवाला जे जे करता येतं ते सगळं संतांना करता येतं. ऐका बरं, देवाला जे जे करता येतं ते सगळं संतांना करता येतं, पण संतांना जे करता येतं ते देवाला करता येईलच सांगता येत नाही. महाराज विठ्ठल जीवनाच्या धन्यते करता 700 श्लोक सांगणं देवाला शक्य झालं, पण 9000 वेळा देवाला सांगता आले नाहीत. याकरता आमच्या ज्ञानोबरायांनाच यावं लागलं. हा कार्यशैलीतला फरक. किती प्रसंग, किती युक्तिवाद सांगू मी तुम्हाला. तुम्ही गीता काढा, गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने स्वतःच्या अवताराची मीमांसा केली. भगवान स्वतः सांगतात, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवान बोलतात, मी प्रत्येक युगामध्ये अवतरले तो कशा करता? परित्राणाय साधूनाम, साधू संतांचं रक्षण करण्याकरता, आणि विनाशायच्या दुष्कृताम, दुर्जनाचा विनाश करण्याकरता. भक्तारा के पायापाशी दुर्जनांची सवारी. लक्ष देऊन ऐका, म्हणजे अभंगाची तुम्हाला भूमिका कळेल. यावरून आपल्याला असं कळतं की भगवान परमात्म्याच्या अवताराचे प्रयोजन दोन आहेत. एक तर भगवान परमात्मा येतो सज्जना करता, किंवा भगवान परमात्मा येतो एक तर दुर्जना करता. ऐका, देव आले, सज्जनांचं रक्षण केलं, दुर्जनांचं निर्दलन केलं, आणि परत भगवान परमात्मा आपल्या निजधामाला निघून गेले. तिथे गेले देवाच्या लक्षात आला, आपण खाली जाऊन केलं काय? तर सज्जनांचं रक्षण केलं आणि दुर्जनांचं निर्दलन केलं. पण जगामध्ये असाही एक वर्ग आहे की तो धड सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही. आहे ना असा वर्ग? धड सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही, आहे ना असा वर्ग? अहो तुम्ही आम्ही सगळे याच वर्गातले ना. धड सज्जनही नाही आणि दुर्जन. माफ करा, तुम्हाला दुर्जन म्हणतोय असं समजू नका, पण सज्जनही म्हणत नाही हे मात्र लक्षात असू द्या. जाऊ दे, जास्त लांबवायची गरज नाही. मी तुम्हाला सर्वांना सर्वसामान्य प्रश्न विचारतो, आपल्यापैकी कोण सज्जन आहे त्यानं हात वर करा. कीर्तन करासा काट. कोण सज्जन आहे हात वर करा. नाही कोणी करणार, नाही कोणी करणार, कारण आपलं आपल्याला माहित आहे ना आपण किती पाणी आता येते. किती टेबलावरून घेतले, किती टेबला खालून घेतले, कोणाच्या बांधाचं गवत चोरून आणलं, कोणाच्या ओसाच्या फळाला आग लावून दिली, कोणाचे पैसे खाल्ले, कोणाच्या पार्ट्या खाल्ल्या, कोणाचा प्रचार केला ना, आदल्या रात्री नोटा घेऊन कोणाला मतदान केलं, सगळं आठवतं या वेळेला. कोण सज्जन आहे हात वर करा. नाही कोणी करणार, नाही कोणी करणार, आणि करूही नाही. या मताचा मी अमोल महाराज. का करू नाही? की जो सज्जन आहे ना तो कधीच हात वर करून सांगत नाही की मी सज्जन आहे, आणि जो हात वर करून सांगतो ना की मी सज्जन आहे त्याच्या एवढा दुर्जनीय जगात कोणी नाही. विठ्ठल कोण सज्जन हात वर नाही कोणी करणार. म्हणजे आपण सज्जन, बोला बोला, आपण सज्जन नाही. काय सज्जनाची लक्षण आहेत महाराज? पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, त्याच्या खालच्या ओव्या किती गोड आहेत. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी जागा माझी, वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप
कीर्तिमुख त्याचे नारायण कीर्तिमुख त्याचे नारायण कीर्तिमुख त्याचे नारायण कीर्तिमुख त्याचे नारायण 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 वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख ज्याचे नारायण. नाहीतर आम्ही आमच्याच नावामोर आमच्याच पत्रिकेमोर लिहितो महाराष्ट्र भूषण, कीर्तन केसरी, वेदांतचार्य, विनोदाचा बादशाह निघाले आले, विनोद सम्राट. लोक होंगून विचारत नाहीत महाराज, होंगून विचारत नाहीत. रामकृष्ण परमहंस प्रवचन करायचे, ऐन रंगात प्रवचन आलं का व्यासपीठावरून खाली उतरायचे, हॉटेलमध्ये जायचे, गरम गरम भजी खायचे, वापस यायचे, उरलेलं प्रवचन करायचे. जमल का बाबा अलीकडं कीर्तन अर्धवट सोडून जाऊ का भजी खायला? नाही ना, टिकारण्यानं मारत्याल लोक. भाज्याचं काय घेऊन बसला? चालू कीर्तनात कीर्तन करायला पाणी पिण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही बरं 2 तास. आता अर्धा किलो गुळ खातात, हा भाग निराळा आहे. हा स्वातंत्र्याचा स्वैराचार आहे. विठ्ठल लोक म्हणली बाबा तुम्ही असं अर्धवट कीर्तन सोडता, हॉटेलमध्ये जाता, गरम गरम भजी खाता. शिष्यगण म्हटले बाबा असं तुम्ही वागता, तुम्हाला लोक नावं ठेवतात. बाबा रामकृष्ण परमहंसांच्या मुखातले शब्द आहेत, लोकांनी नावं ठेवावी म्हणूनच हा कार्यक्रम सुरू आहे. काय तुकाराम महाराजांची भाषा आहे सज्जनाची व्याख्या. सज्जनाची तुकाराम महाराजांची सज्जनाची व्याख्या आहे का? पाहता अवगुण मिळेचे, पाहता अवगुण मिळेचे ना, अवगुण मिळते मिळते न अवगुण मिळते. तुका म्हणे तैसा महाराजांची भाषा आहे, ज्यांच्याकडे एकही अवगुण पाहायला मिळत नाही त्याला सज्जन म्हणावं. आता आपल्या अवगुणाची यादी करायला बसलो तर काकडा व्हायचा. तुमचं काय ना, आमचे तरी किती खोडील. ज्याच्याजवळ एकही अवगुण मिळत नाही त्याला सज्जन म्हणावं. कोण सज्जन आहे हात वर करा. नाही कोणी करणार. म्हणजे आपण सज्जन, बोला बोला आपण सज्जन नाही. आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न करतो, आपल्यापैकी कोण दुर्जन आहे त्यानं हात वर करा. आता आली का पंचायत? आम्ही दुर्जन. महाराज तुमच्या कीर्तनाला आलो, आम्ही दुर्जन. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, आम्ही दुर्जन. महिन्याला पंढरीची आळंदीची वारी करतो, आम्ही दुर्जन. मान्य आहे, तुम्ही तुमची सज्जनता सिद्ध करण्याकरता महिन्याला पंढरीची वारी करता, मान्य आहे. पण पंढरीची वारी करत असताना वय झालेलं नसताना सुद्धा अर्ध तिकीट काढता, हे कोणतेही सज्जनतेचं लक्षण नाही. पटलं तर बघा, नाही ते विषय सोडून द्या. अहो सरकारच्या उदार धोरणामुळे 65 वर्षाच्या पुढे अर्ध तिकीट झालं त्या काळात, आणि 56 वर्षाची माणसं सुद्धा 65ची झाली. कोण कोण दुर्जन आहे? नाही कोणी. म्हणजे आपण सज्जनही नाही आणि आपण दुर्जनही नाही. मग भगवान परमात्मा येतो एकतर सज्जन करता किंवा दुर्जन करता. म्हणजे देवाला अजून आपला तपासच नाही. देव आले, सज्जनांचं रक्षण केलं, दुर्जनांचं निर्दलन केलं, आपल्या निजधामावर गेले. देवाच्या लक्षात आलं आपण या मधल्या वर्गासाठी कामच केलं नाही. देव म्हणले चला आता निव्वळ या मधल्या वर्गासाठी काम करायला जायचं. देव अर्ध्या रस्त्यात आले, अर्ध्या रस्त्यात त्याला देवाच्या लक्षात आलं आपण निघालो खरं या मधल्या वर्गासाठी काम करण्याकरता, पण खाली गेल्यानंतर पुन्हा आपल्याला तेच करावं लागणार आहे. काय? परित्राणाय साधूनाम विनाशाचे दुष्कृताम.
देवत्वाचा धर्म आपल्याला टाळता येणार नाही. पुन्हा तेच करावं लागेल. भक्त राखे पायापाशी दुर्जनांशी संवारी. मग काय करावं? मग या मधल्या वर्गासाठी आपल्याला काम करता येईल. काय करावं? आणि मग देवाने असं ठरवलं, या मधल्या वर्गासाठी जर आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला असा एखादा अवतार घेतला पाहिजे की जो असायला देव पाहिजे पण दिसायला माणूस. असायला देव आणि दिसायला माणूस असा जर आपण एखादा अवतार घेतला ना तर या मधल्या वर्गासाठी आपल्याला काम करता येईल. तुमच्या आमच्यासाठी काम करण्याकरता त्या भगवान परमात्मेने असायला देव आणि दिसायला माणूस असा अवतार घेतला. तो अवतार म्हणजे माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय आदी संतांचा अवतार आहे. विठ्ठल ज्ञानोबराय दिसायला माणूस आहेत पण असायला देव. तुकाराम महाराज असायला देव आहेत पण दिसायला माणूस. पण काम काय केलं मायबाप? कार्यशैलीतला फरक सांगतो. काम काय केलं? त्या भगवान परमात्म्याने दुर्जनाचा विनाश केला. पण तोच भगवान परमात्मा ज्यावेळेला आमच्या ज्ञानोबरायांच्या रूपाने अवतारला आला ना त्यावेळेला विनाशाची भाषा मागे पडली महाराजाची. खळांची व्यंकटेश तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परी पडो मैत्र जीवांची. संतांनी दुर्जनाचा विनाश नाही केला मायबाप. संतांनी दुर्जनात परिवर्तन केलं. बरं नुसतं परिवर्तन केलं नाही महाराज. आपणा सारीखे आपणा सारीखे आपणा सारीखे करे ते दातार आपणा तारीखे आपणा तारीखे आपणा तारीखे करे ते दातार आपणा सारीखे आपणा सारीखे आपणा सारीखे करीती ताकाळ आपणा सारीखे आपणा सारीखे आपणा सारीखे करीती ताकाळ नाही काल वेळ तया लागे नाही काल काल वेळ तया संतांनी दुर्जनाचा विनाश नाही केला. दुर्जनात परिवर्तन केलं. नुसतं परिवर्तन केलं नाही तर आपण सारखे करीत येतात का? प्रसंग सांगू. वाल्या कोळी रद्दीतलं रद्दी गिरायक होतं मायबाप. रद्दीतलं रद्दी गिरायक. लाख वर्षाचं आयुष्य मिळून सुद्धा काहीच साध्य करता आलं नव्हतं. इतकं पाप इतकं पाप इतकं पाप. तुकोबराय सांगतात वाल्या कोळ्या पात के अपार वाल्मिक किंकर वंद्य केला ब्रह्महत्या राशी पातके. अपार शब्दाला संख्याशास्त्रात स्थान नाही. इतकं पाप. रोज एक ब्राह्मण मारायचा त्याच्या नावचा राई एवढा खडा घ्यायचा आणि रांजणात टाकायचा. अशी किती रांजण भरली ते बाबा? किती? 7 ब्राह्मण. बामन नाही बामन नाही ब्राह्मण. आता त्यांचे सुद्धा 3 प्रकार पडतात. ब्राह्मण बारामन आणि बामन. एकादशी करतो पण आणि सांगतो पण. ब्राह्मण इथं असतील तर ब्राह्मणच असतील. एकादशी फक्त सांगतो करीत नाही बारामन. सांगतही नाही आणि करतही नाही. सध्या त्यांचीच भरती जास्त आहे. बोलणं सोपं आहे ना महाराज. काय लागतंय बोला? सांगणं सोपं आहे मायबाप. काय लागतंय सांगाय? मुलाने कुत्र मारलं. कुत्र मारलं. कुत्र. मुलाच्या वडील भटजी काकांच्या आले काका मुलाने कुत्र मारलं. काका म्हणले वाईट आहे हो. मुलाच्या वडील म्हणले वाईट आहे आम्हाला कळलं प्रायचित्त बोला. काकांनी पंचांग काढलं. 2-3 पानं उलटी सुलटी केली आणि काकांनी सांगितलेलं पंचार्ग विधी करावा लागेल. मुलाच्या आई वडील म्हणले पंचार्ग विधी म्हणजे नेमकं काय करायचं? काका म्हटले 5 महायज्ञ कुंड करायचे. 5 महायज्ञ कुंड करता 5 गावची 5 ब्राह्मण बोलवायची. 5 जोडपी यज्ञ कुंड करता बसवायची. प्रत्येक जोडप्याजवळ 5-5 किलो गावरान तूप द्यायचं आणि 5व्या दिवशी प्रत्येक ब्राह्मणाला 5-5 ग्रॅमचं सोन्याचं कुत्र बनवून द्यायचं.
ऐकणाऱ्याला उलटा घाम सुटायला लागला. पोरग जवळ बोलवलं, काय गरज होती का कुत्र मारायची, आता किती खर्च वाढला हे परवडलं का आपल्याला. पोरग म्हणलं बाबा नका खर्च करू, 2 तास आम्ही कुत्र्याला दगड मारली, आमच्याच्यानं कुत्र मेलं नाही, शेवटचा दगड याच काकांच्या पोरांनी मारलाय म्हणे. माझ्या पोरणी हो म्हणे, तुमच्या पोरांनी बोलवा त्याला. काकांनी मला हाक मारली, श्याम काय म्हणतात पोरे, कुत्र तू मारलं. काकांची चिरंजीव म्हणले बाबा हे 2 तास कुत्र्याला दगड मारत होती, यांच्याच्यानं कुत्र मेलं नाही, एका दगडात यांचं कार्य करून दिलं. मुलाचे आई बाबा म्हणले काका आता बोला. काकाने हळूच ते पंचांग दडवून ठेवलं, दुसरं पंचांग काढलं, 2-3 पानं उलटी सुलटी केली. पोराच्या बापाने विचारलं सापडलं का नाही. काका म्हणले सापडलं. श्याम कुत्र कुठल्या रंगाचं होतं म्हणे, काळ्या. मारलं तेव्हा कसं पडलं म्हणला, चित पडलं. काका म्हणले सापडलं. कालम कुत्तम मुलांनी मारलं उत्तम, ब्राह्मणांच्या मुलांनी मारलं उत्तमात उत्तम, गावाचे पिठ वाटतं म्हणे. बोलणं सोपं आहे महाराज. कीर्तनकार कीर्तनात 2 तास सांगत असतो, धन वाईटे धन वाईटे धन वाईटे धन वाईटे. कीर्तन झाल्यावर त्याच्या पाकिटात कमी देऊन बघा, आज नाही. विठ्ठल विठ्ठल. वाल्याकुळी जातीवंत ब्राह्मण होता, पण त्याला मासे पकडायचा छंद असल्यामुळे परकालामध्ये जातीत विभागणी झाली. रोज एक ब्राह्मण मारायचा, त्याच्या नावचा राई एवढा खडा घ्यायचा, रांजणात टाकायचं, असे 7 रांजण भरले. पण एक दिवस मात्र वाल्या कोळ्याचं प्रारब्ध उदयाला आलं. प्रारब्ध उदयाला आलं की घटना घडत जातात, प्रसंग घडत जातात, भेटीगाठी घडत जातात. झाडावर पिकलेली कैरी, झाडावर पिकलेली कैरी पोपट्याला पत्र लिहित नाही, प्रिय पोपट दादा विनंती विशेष, आज झाडावर पिकून 15 दिवस झाले, तुमचा तपास नाही, या पत्राला पत्र न समजता तार समजा, लवकरात लवकर या आणि मला खाऊन टाका आपली कैरी. कैरी पोपट्याला पत्र लिहिते का? निसर्गाचा असा नियम आहे. कैरी झाडावर पिकल्याबरोबर तो पोपट त्या शेतामध्ये जाणार, त्या बांधावर जाणार, त्या झाडावर जाणार, त्या फांदीवर जाणार, त्या फळाजवळ जाणार. पुढचं सांगू, जेवढं पिकलंय तेवढंच खाणार, राहिलेलं तिथंच टाकून देणार. कत्रुक किंवा आमच्या साताऱ्याकडे टोकर म्हणतात त्याला. विठ्ठल विठ्ठल. वाल्या कोळ्याचं प्रारब्ध उदयाला आलं. नारद मुनींच्या आणि वाल्या कोळ्याची भेट झाली. नारद मुनींना पाहिल्याबरोबर वाल्या कोळी धावत धावत आला. छताडापर्यंत कुराड उगरली. जशी छताडापर्यंत कुराड आली, नारद मुनी मोठ्याने हसायला लागले. अरे मार म्हणे मार, मला मारल्यामुळे ब्रह्महत्येचं पातक लागतं, ब्रह्महत्येचं पातक देवाला क्षम्य नाही, तू कोणाला 3 पाट मार. छताडावरची कुराड खाली आली. महाराज बावळटा, अरे ज्यांच्यासाठी तू हे पापकर्म करतोय ते तुझ्या पापकर्मामध्ये प्रविष्ट आहेत का विचारून ये. वाल्या कोळी म्हणला मला मूर्ख समजताय का, मला घरी विचारायला लावून इथून तुम्ही पळून पशार व्हा. नारद मुनी म्हणले नाही बाबा मला बांधून टाक. काय चरित्र आहे महाराज. संत दर्शनाचा परिणाम एवढा जलद होतो, संतांचं दर्शन झाल्याबरोबर त्यांना बांधून टाकण्याचं सामर्थ्य येतं. विठ्ठल नारद मुनीला बांधून टाकलं. वाल्या कोळी तिथून धावत धावत घरी आला. वाल्या कोळीची बायको गाडग्याची उतरंड खालीवर करत होती. एकावर एक गाडगीकडे, त्याला काय उतरंडच म्हणतात का? महिला वर्गाचं उतरंडवर लय प्रेम. उतरंड साय शेवई आणि जावई. काय काय कळलं तुम्हाला? नवऱ्याला जरी दूध होता गेली तरी बोट आडवला होती, बाय पडून देत नाही साय. शेवईवर लय प्रेम. मागच्या वर्षीच्या शिल्लक असल्या तरी यंदाच्या करीलच. हाताच्या नाही पण पायाच्या, ह्या पाटाच्या केल्याशिवाय राहत नाही. वाल्या कोळ्याची बायको गाडग्याची उतरण खालीवर करत असताना वाल्या कोळ्याच्या बायकोच्या बोटाला विंचू चावला. महाराज विंचू 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 चावल्यानंतर मिळणारा आनंद पायी वारी सोहळ्याचा असा आनंद नाही महाराज. वाल्या कोळ्याची बायको ठाणाना बॉम्बा मारत होती. तेवढं तिथं वाल्या कोळ्याला, अगं मी जे पापकर्म करतोय त्या पापकर्मामध्ये तू प्रविष्ट आहेस का? वाल्या कोळ्याच्या बायकोनं वाल्या कोळ्याला दिलेलं उत्तर वाल्या कोळ्याला परमार्थाच्या वाटेवर घेऊन गेलं. मायबाप ती म्हणली 2 तास बोटाला विंचू चावलाय, खाली उडी मारण्याशिवाय पर्याय नाही. काय त्यांची वाक्य, काय त्यांच्या कविता. मी तुझे नाव वाळूत लिहिले, पाण्याने वाहून गेले. मी तुझे नाव हवेत लिहिले, वाऱ्याने उडून गेले. आता मी तुझे नाव माझ्या हृदयात लिहिले. आट्या घेऊन मर की. अहो पूर्वी मुलीचं लग्न करायचं म्हटलं की मुलीच्या घरच्यांना टेन्शन असायचं. मुलीला मुलगा कसला मिळतोय, सासरा कसला मिळतोय, सासू कसला मिळते. पहिल्या सासवा बरं दिवसातून एकदा तरी सुनाच्या डोळ्यात नांदते असू तिचं नाव. आता ते काय राहिलं नाही. आता सासवांचं वजन हाणलं सगळं सुनानी. सासवांना संपून टाकलं सुनानी. एकच वाक्य टाकायचं, आमच्या मामीना, आमच्या मामीला तर कामाशिवाय जमतच नाही. एवढं वाक्य टाकलं ना, मामी मिली भांडी घासून. मामीचा जीवच गेला भांडी घासून. आता तर ती स्टँडर्ड पद्धत निघाली. सासूला काय म्हणायचं? आई. आता सासू जर हिची आई तर त्या आईचा मुलगा हिचा कोण? आई म्हणायला आमचा विरोध नाही, खुशाल म्हणा, पण मरेपर्यंत एकदा सुद्धा त्या आईच्या डोळ्यातून अश्रू आणू नका तर आई म्हणा. 15 दिवस आई म्हणायचं आणि 16व्या दिवशी वाटून खायचं. मग कशाला आई म्हणायचं? मग पूर्वी मुलीचं लग्न करायचं म्हटलं की मुलीच्या घरच्यांना टेन्शन असायचं. मुलगा कसला मिळतोय, सासरा कसला मिळतोय, सासू कसली मिळते. तो काळ आता इतिहास जमा झाला.
आता मुलीच्या घरच्यांना टेन्शन नसते, आता मुलाच्या घरच्यांना टेन्शन असते येणारं वादळ कसलं येणार आहे. इतकी वादळ भयानक निघाली ही. अहो ह्या वादळाने जर सासू सासरे व्यवस्थित सांभाळले तर वृद्धाश्रमाची गरज आहे का. सत्यानाश करून टाकला, संस्कृतीचा बट्ट्याबोळ करून टाकला. कमीत कमी खेड्यापाड्यात तरी आपल्या आया बहिणी अजून संस्कृती टिकवून ठेवली, कमीत कमी डोक्यावर पदर तरी घेतात. आता ना काही आता घ्यायला लागलं. कुंकवाच्या जागी आली, टिकली तर टिकली, नाही तर सत्यानाश झाला मला. अरे भर चौकात आपल्या आया बहिणीने डीजेवर नाचावं ही काय आपली संस्कृती आहे. अरे सीताका राजाची पत्नी होती, सीताका राजाची सून होती, सीताका राजाची सून होती, मुलगी होती, पत्नी होती. 14 वर्ष अनवानी पायाने हिंडली, पण कुठल्याही रामायणात तसुबर तक्रार केली कुठं आढळत नाही. या संस्कृती आपण वाढलोय. तुम्ही संस्कृती वाढवू नका, पण ज्यांनी कुणी वाढवली ती तळागाळ तर नेण्याचा प्रयत्न करू नका. परवा सासवडचं कीर्तन केलं आणि जेजुरीच्या दर्शनाला गेलो. जेजुरीचं दर्शन घेतलं, पायऱ्याच्या मध्ये चिंच झाड आहे, त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो. मग नवीन जोडपी यायची, त्या दुकानदार सांगायचे नवीन जोडप्याला, जेजुरी पुरी करायची असेल बायकोला खांद्यावर घ्यायचं, 5 पायऱ्या चढायचे, त्याशिवाय जेजुरी पुरी होत नाही. असलं पाहिलं असलं की मला बी बरं वाटतं, मी तिथंच बसलो. एक नवीन जोडप आलं, त्यानं भिरकन बायको उचलली, खांद्यावर घेतली, 5 पायऱ्या चढून गेला. म्हणलं वा क्या बात. निघालो, तेवढ्याच समोर आणखीन एक नवीन जोडप आलं, पुण्याचं, 35-55 वय नाही बरं, वजन हे ज 35 आणि तिचं 55. म्हणलं वा 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 वा, ह्या रामाला हे धनुष्यबाण आज काही उचलत नाही. म्हटलं हा भारत पाकिस्तान 20-20 सामना म्हणलं आपण ड्रॉ करायचा नाही, ही मॅच इथं बसून बघायची. मी तिथंच बसलो. दुकानदारांच्या जोडल्यावर दुकानदारांनी सांगितले जेजुरी पुरी करायची असेल बायकोला खांद्यावर घ्यायचं, 5 पायऱ्या चढायच्या, त्याशिवाय जेजुरी पुरी होत नाही. ते पहिल्यांदा बायको पाहायला गेलो त्यावेळेला जेवढी निहाळली नसेल तेवढा निहाळायला लागला. म्हणला हा द्रोणागिरी पर्वत आता उचलून तरी न्यायचा कसा. तिने हट्ट धरला, म्हणली मी तुमच्या खांद्यावर बसणार. 4-5 पोरं गोळा केली, पोरने युक्ती केली, त्याला बसवला खाली. त्याचं वजन किती 35 आणि 4-5 जणांनी जगदंबा उचलून वरनं त्याच्या उराव ठेवली. तिचं वजन किती 55. जसं ते चित्र पाहिलं तसं माझं काळीजिकडं धाडाधाडा 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 करायला लागलं. आणि एकेकाचं गाणं मला आठवलं, गड्या कोण होतास तू, काय झाला असतो, कसा गड्या वाया गेला असतो, काय त्याच्या अंगात संचारला असला बोजा घेऊन गडी उभा राहिला. एक पायरी चढली आणि दुसऱ्या पायरीवर जगदंबा 10 तिचा पाय मोडला का काय कोणाच ठाऊक. ती फिरून वर माघारेली. हे पोट चापसायला लागलं. म्हणलं गड्या काय झालं. म्हणलं आतडं कुठे गेलं गावाना. आणि का दुःखे सांगू किती, सांगू किती, सकळ संसाराचे स्थिती, सकळ संसाराची स्थिती, नसाहे पाशान फुटती, भय का पछती भरिलासे, पाशान फुटती. हा प्रपंच तुम्हा मला सुख देऊ शकत नाही. वाल्या कोळ्याच्या बायकोनं वाल्या कोळ्याला दिलेलं उत्तर वाल्या कोळ्याला परमार्थाच्या वाटेवर घेऊन गेलं. परिणाम कोलियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामानी. केवळ अर्ध क्षणाची संगती घडली. मायबाप वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. याकरता संत समागम करा. या संतांनी जगताला वारंवार उपदेश करताना सांगितलं, संत समागमे धारावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संत समागम वो चीज जैसे पड खजूर, ऊपर चढे तो चाके अमृत रस, नीचे गिरे तो चकनाचूर. ज्यांना ज्यांना मिळाला त्यांना त्यांना विचारा. मग त्या संतांचं काम दड सज्जन करताही नाही, त्या संतांचं काम दड दुर्जन करताही नाही. मग त्या संतांचं काम आहे कोणा करता, उद्धराया जडा देवा उद्धराया जड देव उद्धराया जड दिवा उद्धराया हे अवतार
जीव बुडती हे जन नदी कवे डोळा येतो कळवळा म्हणून या जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी ए देव उपकारासाठी मग अशा संत महात्म्याची जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये भेट झाली. त्या भेटीचा अनुभव जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम उजळले भाग्य आता उजळले संतांचं दर्शन झालं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. महाराज म्हणतात माझं भाग्य उजळलं आणि माझी सगळी चिंता मरून गेली. पळून नाही बरं, पळून गेलेली माघारी येऊ शकते. चिंता अवघी चिंता वारली, माझी सगळी चिंता मरून गेली. आज माझं भाग्य उजळलं. आता या ठिकाणी एक शंका निर्माण होते, संत भेट आणि भाग्य उजळणे याचा काय संबंध? तुम्ही आम्ही सगळी प्रापंचिक लोक आहोत. तुम्ही आम्ही कधी भाग्य उजळलं म्हणतो? धनलाभ झाला की आपण म्हणतो भाग्य उजळलं. सुंदर पत्नी मिळाली आपण म्हणतो भाग्य उजळलं. पुत्रप्राप्ती झाली आपण म्हणतो भाग्य उजळलं. संत महात्म्याला भाग्य म्हणत नाहीत. भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा निकटवास बरा संत पायी. धन आपल्या भाग्याचं लक्षण नाही का? तर द्रव्याचे पाठी कळी काळाचा लाग म्हणून संघ खोटा त्याचा. द्रव्याच्या पाठीमाग 15 अनर्थ लागलेले असतात. बरं, द्रव्य कमवताना दुःख, द्रव्य सांभाळताना दुःख. आणि चोरीला गेलो का आनंद आहे का? चाहीपेक्षा जास्त दुःख. संपत्तीनं जर जीवाला सुखाची प्राप्ती होत असते मायबाप, तर रावण दुःखी ठरला असता का? केवढा मोठा रावणाचा प्रपंच होता. महाराज वर्णन करतात, इंद्रबारी चंद्र छत्रधरी यम पाणी वाहे घरी वायू सर्वदा पूजे व सरी विदितेत करी दळण कांडना अश्विनी कुमार दोन्ही परिमळ देवे श्री सलागुनी विलंब होता अर्धक्षणी दासी धावनी धुमतसी मैरान देव कानडे करते राक्षसांच्या दाड्या खाड्या अरसाना दावी जया पडे तो चिरोकडे बुकाडी नवग्रहाची पिडा गाडी ते रावणे घातले बांधवडी पायी घालून या बेडी पायरी ते अडकविले विघ्न न राहू शके जया पुढे तो गणेश होऊनी बापुढे गाडवाच्या कळव गाडी चौकडे उडत असे. विधिनिषेध रावणाच्या घरी दळण कांडण करण्याचं काम करत होता. वायू देवता झाडून लटून करत होती. वरुण देवता साड टाकण्याचं काम करत होता. इंद्र छत्र धरून उभा होता. यम पाणी वाहण्याचं काम करत होता. 9 ग्रहाच्या पायऱ्या करून रावण सिंहासनावर चढत होता. ज्या खंडोबाची आपण पूजा करतो तो खंडोबा दाढी करण्याचं काम करत होता. ज्या गणपतीची आपण आरती करतो तो गणपती गाढव ओढण्याचं काम करत होता. शुद्ध कांचनांची 7 कोटी घरं होती. कोटी घरं काश आणि तांब्याची. कास या अर्धा किलोचा टाळ बनवणं मुश्किल होतंय वारकऱ्याला. तसली कोटी घरं रावणाची होती. कधी कधी असं वाटतं एखादा वाडा रावणानं वारकऱ्यांसाठी सोडून जायला पाहिजे होतं. भरपूर टाळ तयार झाले असते. पण कधी कधी असं वाटतं सोडला नाही तेच बरं झालं. कारण मला नाही वाटत रावणाचं कसं कीर्तनात वाजलं असतं. कुठं वाजलं असतं? भांडणं लागली असते. हो विठ्ठल विठ्ठल. आणि आता तरी काय काय माहिती का? नुसतं म्हणायचे कोण्याही जीवाचा नगडो मत्सर वाद हरिहरा भेद नाही नका न वादाशिवाय काम नाही. विठ्ठल 80,000 बायका एकट्या रावणाच्या होत्या. 1,00,000-1,15,000 मुलं, 2-2.5 लाख नातू. मला वाटतं रावण आत्ता पाहिजे होता. विधानसभेच्या 10-12 जागा घरच्या मतावच हाणल्या असत्या. आणि पवार साहेबाच्या ठाकरे साहेबाच्या मोदी साहेबाच्या मध्ये ते
अजित पवार गट, शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट, एकनाथ शिंदे गट, मध्ये अजून एक गट बसला असता, रावण बापू गट. त्यांनी रावणाला युतीत घेऊन महाराष्ट्र चालवला असता. एवढा हा मोठा रावणाचा प्रपंच मायबाप, आणि एवढ्या मोठ्या रावणाच्या प्रपंचाने रावणाच्या इच्छा पूर्ण ठेवल्या. मला असं वाटतंय रावणाच्या जर इच्छा पूर्ण झाली असतं तर सोन्याला सुगंध सुटला असता. रावणाच्या जर इच्छा पूर्ण झाली असतं तर समुद्राचं पाणी गोड झालं असतं. रावणाची जर इच्छा पूर्ण झाली असतं तर स्वर्गाला शेडी लावून चढता आलं असतं. एवढा हा मोठ्या रावणाचा प्रपंच जर रावणाच्या इच्छा पूर्ण ठेवत असेल तर माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही तुमच्या प्रपंचापासून तुमच्या इच्छा पूर्ण होतील याची कधीच इच्छा करू नका. म्हणून मोठं होण्याच्या भानगडीत पडू नका. पैसवल्याला झोप लागत नाही, पैसवल्याला भूक लागत नाही. पैसेवाल्यानं गरिबीतल्या झोपेतला फरक सांगतो तुम्हाला. पैसेवाला अगोदर हांतरून टाकतं मग झोपतं, गरीबाचं तसं नाही. गरीब अगोदर झोपतं मग हांतरून टाकतं. पैसेवाला 9 वाजता हांतरून टाकतं. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले तरी त्याला झोप लागत नाही. 1 वाजता उठतं, एखादी झोपीची गोळी खातं मग झोपतं. गरीबाचं तसं नाही. गरीब दिवसभर शेतामध्ये काबाड कष्ट करतं, मरतं. घरी आल्यानंतर 2-3 भाकरीचा मडदा पडतं. अर्धा भात खाऊन नाही झाला तर तिथं आठवड डोलायला लागतं. बिचारी त्याची बायको तिथं ढकलून देते, म्हणती हो आडवा आता सकाळ होईपर्यंत काळजी नाही. त्याला सकाळच जाग येते. कधी जळतीची बायको सुरुवात करते, उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा, उदारी मागणारांचा मेळा अंगणी दाटला. उदारी मागणाराची रांग दारामोर लागते ना तेव्हा त्याला कळतंय उजाडलंय वाटतं. एक वाक्य लक्ष देऊन ऐका. धन दौलत अमीरी रात भर सोनी नहीं देती. धन दौलत अमीरी रात भर सोनी नहीं देती और गरीबी में ऐसी नींद आती है जो सुबह उठने नहीं देती. विठल तुम्हाला तालुका कुठला? इंदापूर. इंदापूर शहरामध्ये मध्य नाक्यावर सध्या कसा गुंठा चालू आहे डॉक्टर साहेब? इंदापुरात गुंठा कसा चालू आहे? हा 25 लाख रुपये गुंठा. म्हणजे आपल्या वारकऱ्याचं कामच नाही, त्यामुळे तुम्हाला कळलं नसेल. हा मग आता इंदापूरच्या मध्य नाक्यावर 5 गुंठ्यामध्ये 5 मजली इमारत आणि इमारतीच्या खाली 5-6 4 व्हीलर. कोण्या गरीबाच्या असतील का? गडगंज श्रीमंताच्या. तिनं सकाळी 9 वाजता कारभाऱ्यांना फोन केला. का म्हणे आज किती तारीख? आज तारीख किती? 19 फेब्रुवारी. ती म्हणली विसरला बरं तुम्ही. तो म्हणला काय ग कामाच्या व्यापात विसरलो. ती म्हणली आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस. तो म्हणला कामाच्या व्यापात विसरलो. काय व्यक्ती म्हणली काय नाही 12 ते 3च्या शोला चित्रपट पाहायला जायचं. तो म्हणला काय हरकत नाही, तू तयार होऊन बस. आलोच. त्याने कपाटातून नवीन साडी काढली, नवीन साडी नेसली. 10:30 पावणे 11ला पुन्हा फोन केला, निघाला का नाही? आलो. तू तयार तर होऊन बस. आरशासमोर उभी राहिली, छान मेकअप केला, केसावर भरगतचा गजरा भरला. 11:15 वाजले, पुन्हा फोन केला, निघाला का नाही? तिकडून आवाज आला, आलो असतो ग, पण मी जर इथे मीटिंग अर्धवट सोडली तर आपलं 2 कोटीचं नुकसान आहे. तिनं 10 दिवशी फोन आपटला. नवीन साडी नेसलेली फिडली, जुनी साडी नेसली, केसावरचा गजरा इसकुटून टाकला आणि बाल्कनीत दोन्ही गुडघ्याच्या मध्ये मुंडकं घालून ढासाढासा रडत बसली. बाल्कनीच्या खाली रस्त्यावर डांबर टाकायचं काम चाललं होतं. तिची खडी रस्त्यावर येऊन पडली होती आणि एक नवरा बायकोचं जोडपं भर उन्हाच्या तडाक्यामध्ये हातोडीने घालांनी ती खडी फोडत होते. दोघांचा संवाद वरून मॅडम ऐकत होत्या. दोघांचा संवाद सुरू झाला. उन्हाची रखरख वाढली, आणलेली न्यारी सोडूया, भोजन करूया आणि राहिलेला ढीग नंतर फोडूया. रस्त्याच्या कडेला टपरी होती, टपरीच्या सावलीला दोघं नवरा बायको जेवायला बसले. आणलेली शिदुरी सोडली, त्यात चपाती नव्हती, भाकरी होती, ती सुद्धा ज्वारीची नव्हती, बाजरीची होती, ती सुद्धा ताजी नव्हती, शिळी होती. जोडीला चटणी होती, त्याच्यावर तेलाची धार नव्हती, पाण्याची धार होती. तू एक घास घ्यायचा, तेला भरवायचा, ती एक घास घ्यायची, त्याला भरवायची. आनंदानं प्रेमानं हसत खेळत भोजन करायचे आणि बाल्कनीतनं मॅडम पाहायच्या. मॅडमनी ते चित्र पाहिलं ना आबाळाकडे तोंड केलं, म्हणली हे देवा ही माझ्या भाग्याला कधी याचं. विठ्ठल विठ्ठल. भाग्य तरी नो हे पुत्र सुद्धा आपल्या भाग्याचं लक्षण आहे. आज 5-5 पुत्र असून सुद्धा आई बापाला सवत करून खावं लागतं. काय आई बाप सांभाळायला खर्च आहे? अहो कुत्र सांभाळायला जेवढा खर्च आहे ना तेवढा सुद्धा खर्च आई बाप सांभाळायला नाही. कुत्र सांभाळायला किती खर्च आला? त्या कुत्र्याला चांगलं खायला घाला, चांगल्या साबणाने आंघोळ घाला, चांगल्या टॉवेलने पुसून घ्या. सायंकाळच्या वेळी कुत्रा पुढच्या शीटवर बसवून तासभर फिरवून आणा. कुत्र्यावर कितीही प्रेम करा, एक दिवस चावल्याशिवाय राहणार नाही. आई बापाचा किती द्वेष करा, आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. शहरामध्ये एक वृद्धाश्रमात गच्च गज भरून चालली हो. एक वेळ ज्या ठिकाणी जनावरं बांधतात त्या गोठ्यात आई बाप ठेवा, पण वृद्धाश्रमात ठेवू नका. चांगलं चुंगलं करून खायला घालू नका. पोराबाळांच्यातनं जे काही शिळपाक राहील ते खायला घाला. प्लॅस्टिकचे ताट द्या, प्लॅस्टिकचे ग्लास द्या, कळून चोरून टोपल्यातली भाकरी खिशात घाला. जाता जाता गोठ्याकडून झाला म्हणून भाकरी फेका. आईला चाला येत नाही, आई घुसत भाकरी जवळ येईल. अर्धी भाकरी आपल्या धान्याच्या ताटात कुस्करेल, अर्धी भाकरी स्वतःच्या ताटात कुस्करेल. त्यावेळी पोराचा बाप म्हणेल कशासाठी घरी आणलंस?
त्या वृद्धाश्रमामध्ये खाकी कपडेवाला रोज ताज्या ताज्या चपाती देत होता. कशासाठी घरी आणलंस? पोराची माय म्हणेल. त्या वृद्धाश्रमामध्ये खाकी कपडेवाला रोज ताज्या ताज्या चपाती देत होता. पण त्या ताज्या चपातीत जे प्रेम नव्हतं ते प्रेम माझ्या पोरानं फेकलेल्या भाकरीत आहे. ते प्रेम माझ्या लेकरनं टाकलेल्या भाकरीत आहे. आईशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. या जगाच्या पाठीवर आपल्यावर निस्वार्थी प्रेम करणारा जर वर्ग कोणता असेल तर पहिला वर्ग आहे संतांचा आणि दुसरा वर्ग आहे माय बापाचा, जे आपल्यावर निस्वार्थीपणे प्रेम करतात. म्हणून आजच्या कीर्तनातून एक वाक्य घेऊन चला. ज्याला असं वाटतं ना आपण नित्य परमार्थिक व्हावं, ज्याला असं वाटतं ना आपल्या हातून सतत परमार्थ घडावा, त्यांनी दोन गोष्टी करा. नंबर 1 घरातले माय बाप सांभाळा आणि नंबर 2 गोठ्यातली गाय सांभाळा. जे घरातल्या माय बापाला सांभाळतात आणि जे गोठ्यातल्या गायीला सांभाळतात त्यांना स्वतंत्र परमार्थ करायची काय गरज आहे? काय ज्ञानोबराय सांगतात? सकळ तीर्थाची ये धुरे जी एका माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लो नकीजे माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी माय बापे केवळ काशी. आई वडिलांसारखं तीर्थक्षेत्र या जगाच्या पाठीवर नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा. पण त्याच महाराष्ट्रामध्ये त्याच आई वडिलांकरता वृद्धाश्रम खोलावे लागतात. त्याच महाराष्ट्रामध्ये आई वडिलांच्या डोक्यात 100 रुपयाच्या दारूच्या क्वाटरी करता आई वडिलांच्या डोक्यात दगड घालणारी पैदास या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली. धर्महीन विचारहीन संस्कृतीहीन पिढी जन्माला आली. 28 ऑगस्ट 2023 ची घटना तुमच्या समोर मांडतो. 28 ऑगस्ट 2023 म्हणजे किमान 7 महिन्यापूर्वी ते 8 महिन्यापूर्वीची घटना. पुण्यामध्ये मूलचंद शर्मा नावाची व्यक्ती नॅशनलाइज बँकेमध्ये मॅनेजर पदावर काम करत होती. 58 वर्षानंतर रिटायर झाली. मुलगा परदेशामध्ये जॉब करतोय, मुलगी परदेशामध्ये जॉब करते. भरपूर पैसा आहे, भरपूर संपत्ती आहे. एक प्यारलाचा सौम्य अटॅक येऊन गेला. घरात काळजी करायला उनी उरलं नाही. म्हणून दोघा मुलांनी कॉन्ट्रॅक्ट बेसवर एक कामगार घरी कामाला ठेवला वडिलांची सेवा करण्याकरता. 4-5 महिने निघून गेले. प्यारलाचा पुन्हा एक तीव्र झटका आला. त्या कामगारांनी गाडी केली ना आपल्या मालकाला आपल्या शेटला कर्नाटकात नागरमुळीला घेऊन गेला. त्याच्या कानावर पडलं नागरमुळीला कोणतरी पॅरालिसिसवर औषध देतं. पहिल्या दिवसाचा उपचार झाला. डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला इथं 2 दिवस मुक्काम करावं लागेल. तिथं शेजारी नजीकच्या एका शहरामध्ये लॉज घेतला आणि दोघांनी मुक्काम केला. रात्री 12 वाजता त्या कामगाराच्या लक्षात आलं आज रात्री 12 वाजता यांच्यासोबत आपलं झालेलं कॉन्ट्रॅक्ट संपतंय. इथून पुढे यांची सेवा केली तर आपल्याला पगार कोण देईल? मुलीला फोन केला, मुलाला फोन केला. दोघांनी सांगितलं आजपासून आपलं कॉन्ट्रॅक्ट संपतं. इथून पुढे आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. तुम्हाला आमच्या वडिलांची सेवा करायची असेल तर करा, अन्यथा करू नका. तुम्ही त्यांना तिथंच सोडून तुमच्या गावी निघून जा. आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लॉज मालकाच्या सगळी घटना लक्षात आली. डिपार्टमेंटला बोलवलं. डिपार्टमेंटनी सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट केलं. 10 दिवस डिपार्टमेंट रोज कॉल करत होतं पण एकही कॉल त्यांनी रिसिव्ह केला नाही. 10 दिवसानंतर ते मूलचंद शर्मा ती व्यक्ती होती ती मृत पावली. मेल्यानंतर त्या पुन्हा डिपार्टमेंट आलं. पुन्हा डिपार्टमेंटने दोघांना फोन केले. एकही कॉल रिसिव्ह केला नाही. शेवटला कॅनडामध्ये असणाऱ्या मुलीनी व्हॉट्सअप कॉल रिसिव्ह केला आणि तिला सांगितलं तुमचे वडील वारलेत. विधी करण्याकरता तिथं कोणी शिल्लक नाही. त्यांचं पार्थिव इथं कर्नाटकाच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पडलंय. तुम्ही या आणि तुमच्या वडिलांचं प्रेत घेऊन जा. मुलीनं स्पष्ट शब्दात सांगितलं कामाची व्यस्तता आमची वाढली. आम्ही दोघं मुलं भाऊ आम्ही दोघं परदेशामध्ये राहतोय. मी स्वतः कॅनडाला आहे. येणं शक्य होणार नाही. तुम्हाला जर शक्य असेल तर माझ्या वडिलांवर अंत्यसंस्कार करा, अन्यथा आमच्या वडिलांचं प्रेत कुठेही अरण्यामध्ये जंगलामध्ये फेकून द्या. जन्म दिलेल्या मुलीच्या मुखातले शब्द आहेत. 7 महिन्यापूर्वीची घटना आहे. 12,000 कोटीचा मालक, भारत देशातील 3 नंबरचा श्रीमंत, मुंबई सारख्या शहरामध्ये 36 मजली ज्याची इमारत आहे, रेमंड कंपनीचा संस्थापक अध्यक्ष विजय पतसिंगानी या सध्या भाड्याच्या खोलीत राहतोय. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे हो. कधी आळंदीला गेलो तर ज्ञानोबरांच्या समाधीवरती प्रकाशाचा लखलकाट दिसेल, परंतु ज्ञानाचा प्रकाश पसरवणारे एकही ज्ञानोबा दिसत नाहीत कुठं. आता गाड्या भरपूर आल्या. इंडिका आली, इंडिगो आली, स्कॉर्पिओ आली, फॉर्च्युनर आली, परंतु जगत कल्याणाकरता
जग भ्रमंती करणारी एकही नामदेव दिसत नाहीत कुठं. आता घराघरामध्ये आई आहे, घराघरामध्ये आई आहे. राजा शिवाजी पैदा करणारी एकही जिजाऊ दिसत नाहीत कुठं. आता राजे भरपूर झाले, नेते भरपूर झाले, लीडर भरपूर झाले, परंतु रेतीच्या डोईवरती सुखाचं छत्र धरण्याकरता स्वतःच्या आयुष्याचा रकदंत करणारे राजा शिवाजी दिसत नाहीत कुठं. माणसं कालही जन्माला येत होती, माणसं आजही जन्माला येतात. कालच्या माणसांच्या गर्दीमध्ये माणसं होती, आताच्या माणसांच्या गर्दीमध्ये माणसं शोधावी लागतात. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आईला देवता मानलं जातं, ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वडिलांना देवता मानलं जातं, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्याच आई वडिलांच्या कमरेमध्ये लाता घालण्याची परंपरा, लाता घालण्याची सुरुवात या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आली. 100 रुपयाच्या दारूच्या क्वाटरी करता आई वडिलांच्या डोक्यात दगड घालणारी पैदास या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आली. माँ-बाप को माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को सन्मान. आई रे मेहमान दुनिया, आई रे मेहमान दुनिया, आई रे मेहमान दुनिया, आई रे मेहमान दुनिया, आई रे. म्हणून महाराज म्हणतात भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा निकटवास बरा संत पाय. असं संतांच्या संगतीत दडलंय काय. संत चरण स्पर्श झाल्याबरोबर वासनेचे बीज, संतांचा संग झाल्याबरोबर सुख वाटे हेची ठाई. बहुपायी संतांच्या, बहुपायी संतांच्या ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेसी. आता तुम्हाला चिंता करायची गरज नाही. अवघी चिंता वारली, अवघी चिंता. आता तुम्हाला चिंता करायची नाही, तुझी चिंता त्यासे सर्व आहे. म्हणून उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. असं काय घडलं तर संतांचं दर्शन झाल्याबरोबर प्रभू परमात्म्याचं दर्शन झालं. दर्शनी दर्शन झालं. देवते संत निमित्त त्या प्रतिमा किंवा हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे पाय. एकदा का प्रभू परमात्म्याचं दर्शन झालं की संपुष्ट हे हृदय पेटी सावता महाराजांनी त्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये बंद करून ठेवलं. साठविला हरी जी हृदय मंदिरी. हनुमंतरायाने आपली छाती पाडली. सीता आणि लक्ष्मणासहित प्रभू रामचंद्रांचं दर्शन दिलं. जनाबाई तर म्हणतात मी तुला सोडणारच नाही. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला धरिला पंढरीचा चोर. वास्तविक पाहिलं तर तो अगोदरच आमच्या हृदयामध्ये होता, पण तो का मने होता ठेवा तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विडोबा.
विश्वासी गोविंद गणपत थोरवे यांचा हा प्रथम पुण्यस्मरण सोहळा. बाबांनी अगदी हालाकीच्या परिस्थितीमध्ये या प्रपंचाची उभारणी केली. बाबांना 2 मुलं 5 मुली. या 7ही मुलांवरती योग्य पद्धतीचे बाबांनी संस्कार दिले, योग्य संस्कार दिले. म्हणूनच त्या बाबांचा पुण्यस्मरण सोहळा अशा पद्धतीने या ठिकाणी संपन्न होतोय. विशाल महाराज अत्यंत साधं व्यक्तिमत्व, सर्वांवर भरभरून प्रेम करणारं व्यक्तिमत्व, पण जो आवडतो सर्वांना तोची आवड देवाला. 1 वर्षापूर्वी बाबांनी आपला देह ठेवला आणि संपूर्ण थोरवे कुटुंबावरती एक दुःखाचा डोंगर कोसळला. जाता जाता आपल्या संस्कृतीचा वसा आणि वारसा जसा तसा आपल्या 5 मुलींनी 2 मुलांच्या हातावर ठेवून बाबा गेले. जीवनामध्ये बापाचं महत्व काय असतं? सगळ्या लेखकांनी आई लिहिली, सगळ्या कवींनी आई लिहिली, सेमिनार आईवरती झाले, चित्रपट आईवरती झाले, भाषण आईवरती झाली. बाप मात्र आपण थोडा बाजूलाच ठेवला. बाप दाखवला रागीट, व्यसनी, दारू पिणारा, मारझोड करणारा. आईनं सांगावं पोरा इकडे जाऊ नको, बाप मारल. तिकडे जाऊ नको, बाप मारल. हे करू नको, बाप मारल. ते करू नको, बाप मारल. बाप मारल, बाप मारल, बाप मारल. पोरांना असं वाटतं बापाचा जन्म फक्त आम्हाला मारायला आणि ठोकायला झाला कोणाच ठाऊक. म्हणून पोरगा आपल्या अंतःकरणातल्या सगळ्या गोष्टी आईला सांगतं, बापाला सांगत नाही. बाप थोडा आपण बाजूलाच ठेवला. कधी कळणार बाप? रामा वनवासाला जाऊ नको, रामा वनवासाला जाऊ नको म्हणणारी कौशल्य आपल्याला आठवते. पण राम वनवासाला गेल्यानंतर राम 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 करत प्राण सोडणारे दशरथ किती मुलींना आठवतात, किती मुलांना आठवतात. जणी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल म्हणणारी देवकी आपल्याला आठवते. पण एवढ्या मोठ्या यमुनेच्या पुरामध्ये वाहून गेलो तरी चालेल, पण माझं लेकरू त्या दुष्ट्याच्या हाती देणार नाही असे ठणकावून बोलणारी वसुदेव किती मुलींना आठवतात, किती मुलांना आठवतात. रोहित शर्मा, विराट कोहली यांनी या स्टंपापासून त्या स्टंपापर्यंत 100 धावा पूर्ण केल्या की आपल्या पोरांना आनंद होतो. पण आपला 70-75 वर्षाचा बाप भर उन्हाच्या तडाख्यामध्ये या बांधापासून त्या बांधापर्यंत राब राब राबला, लाखोच्या धावा पूर्ण केल्या. कधी कळणार बाप? आई मला भूक लागली ग, आई मला भूक लागली म्हटले बरोबर लगेच भाजी भाकरी करून खाऊ घालणारी आई आपल्याला आठवते. पण आपल्या आयुष्यभराच्या भाजी भाकरीची व्यवस्था करून ठेवणारा बाप किती मुलींना आठवला, किती मुलांना आठवला. आई तुम्हाला आहे, आई मला आहे, आई तुम्हाला आहे, आई मला आहे. आपली आई जर गेली तिचं कपाट खोला, आईच्या कपाटामध्ये तुम्हाला 50 साड्या सापडतील. पण ज्या दिवशी आपला बाप जातो ना, बापाचं कपाट खोला, 5-6 ड्रेसच्या व्यतिरिक्त त्या बापाच्या कपाटात काहीच सापडत नाही. फटका बनियन अंगामध्ये घालतो, तुटकी चप्पल पायामध्ये घालतो, पण आपल्या मुलांचं जीवन सर्वोच्च व्हावं याकरता शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या पाठीमागे धडपड करणारी व्यक्ती कोण असेल ते व्यक्तीचं नाव आहे बाप. कधी कळणार बाप? महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला बाप कळाला. 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आला. छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले. शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज सायंकाळी आऊसाहेबांच्या महालात जातात आणि आऊसाहेबांच्या मांडीवर डोकं ठेवून महाराष्ट्राचा जाणता राजा दाहे मोकलून रडू लागला. आऊसाहेब विचारतात, शिवबा काय रडता? शिवबा 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं. शिवबा, शिवबा तुमच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आला. शिवबा, शिवबा तुम्ही राजे झालात. शिवबा, शिवबा का रडता? तेवढ्याला महाराष्ट्राचा जाणता राजा बोलू लागला, आऊसाहेब 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं. आऊसाहेब, आऊसाहेब आमच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आला. आऊसाहेब आम्ही राजे झालो. आऊसाहेब पण आमचं राजे पण पाहण्याकरता तुमच्या कपाळाचं कुंकू आणि आमचे आबासाहेब असते तर आज आम्हाला किती आनंद झाला असता. महाराष्ट्राच्या जाणत्या राजाला बाप कळाला. तुम्हा आम्हाला कधी बाप कळणार? तुम्हा आम्हाला कधी बाप कळणार? बरं म्हणतात, बाबा आमच्यासाठी काय केलं तुम्ही? आई आमच्यासाठी काय केलं? आईनं आपल्यासाठी काय केलं? पाहायचं असेल ना 2 किलोचं दगड 2 दिवस पोटावर बांधून फिरा, तुम्हाला कळेल आईनं आपल्यासाठी काय केलं. आणि बापाने आपल्यासाठी काय केलं पाहिजे तर 1 रुपयाची गिन्नी न घेता तुम्ही बापाचं घर सोडा, तुम्हाला कळेल बापाने आपल्यासाठी काय केलं. आपल्या कातड्याची जोडी जरी करून आई बापाच्या पायात घातली ना, त्यांची आपल्यावरती झालेले उपकार फेटणार नाहीत. काय केले उपकार फेटतील? काय केले उपकार फेटतील? ज्यावेळेला एखादी वेदना होती ना त्यावेळेला आई आठवते.
पण ज्या वेळेला भलं मोठं संकट येतं ना त्यावेळेला बापच आठवतो. तो लांगडा असू द्या, लोळा असू द्या, पांगळा असू द्या, दारू पिणारा असू द्या, ज्या दरवाजात बापाची चप्पल आहे ना त्या दरवाजाकडे वाकडी नजर करून बघण्याची हिंमत जगाच्या पाठीवर कोणामध्ये नाही. त्याकरता बाप असावा. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, आणि ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत. बाप आपल्याला रडताना दिसत नाही पण बाप सुद्धा रडतो. ज्यावेळेला मुलाच्या शिक्षणाच्या लग्न करता याच्या त्याच्याकडून पैसे घेतो, दिल्लीला वायद्याला पैसे देणं होत नाही, तो माणूस भर चौकात आपल्या बापाच्या आबरू काढतो. बाप सायंकाळी तुमच्या आमच्यासोबत जेवायला बसतो, तुम्ही आम्ही झोपी गेल्यानंतर अंगावर अंतरून घेऊन आतल्या आत रडणारा बाप किती मुलांना कळाला, किती मुलांना कळाला, किती मुलांना कळाला. बाप सुद्धा रडतो. जीवनामध्ये पहिल्यांदा बाप रडतो. ज्यावेळेला आपल्या लेकीचं लग्न ठरतं ना त्यावेळेला एकदा बाप रडतो. जन्म झाला, 5 कन्यादान त्याचं भाग्य ज्या बाबांना लाभलं. कारण त्या बापाला माहित आहे ज्या दिवशी माझी पोरगी नांदायला जाईल ना त्या दिवसापासून या घरात माझ्यावर प्रेम करणारी एकही व्यक्ती शिल्लक राहणार नाही. कारण जगाच्या पाठीवर बापावर सर्वात जास्त कोण प्रेम करतं तर त्या व्यक्तीचं नाव आहे लेख. आणि या 5 पोरींनीही समजून जायचं ज्या दिवशी तुमचा बाप गेला ना तुमचं माहेर संपलं, तुमचं प्रेम संपलं. पण बापानं घेतलेल्या साडीची मला भरपूर दिलेल्या आशीर्वादाशी सर जगाच्या पाठीवर कुठल्याही आशीर्वादाला नाही. अजून जरा महाग घ्यायला पाहिजे होती पण आता माझं काय घरात चालत नाही. तो बाप तुम्हाला बस स्टँडवर सोडायला जातो, तुम्हाला बसमध्ये बसवतो, येणे त्याने कुणी पाहुणे रावळीने पैसे दिले तुमच्या हातावर ठेवतो आणि सांगतो माझं घरात आता काय चालत नाही, जाताना काहीतरी खायला घेऊन जा, पोरा बाळांना काहीतरी खायला नाही. त्याला म्हणायचं बाप. इतकं बाप प्रेम करतो. दुसऱ्यांदा एकदा बाप रडतो ज्यावेळेला पोरगी नांदायला जाते, पण भल्या मोठ्या मंडपामध्ये नाकात भली मोठी नथ घालून नवी कोरी साडी नेसून रडणारी आई आपल्याला दिसते. परंतु मंडपवाल्याचे पैसे भागव, बँडवाल्याचे पैसे भागव, आचार्याचे पैसे भागव, सगळ्यांचे पैसे भागवून मंडपाच्या पाठीमागं तोंडावर रुमाल टाकून रडणारा बाप किती मुलींना दिसला, किती मुलांना दिसला. तिसऱ्यांदा एकदा बाप रडतो. एकुलती एक पोरगी हाकलून दिली जाते, टाकून दिले जाते, विधवा होते त्यावेळेला एकदा बाप रडतो. आणि 14दा एकदा बाप रडतो. हाडाची काढ करून सांभाळलेली पोरं ज्यावेळेला बापाला एकेरी भाषेत बोलतात, उलटे बोलतात, बापाच्या अंगावरती धावून जातात त्यावेळेला एकदा बाप रडतो. अहो पाठीमागच्या 4-5 वर्षापूर्वी नोटांचा रंग बदलला तर आपला जीव खालीवर झाला. 3-4 वर्षापूर्वी नोटांचा रंग बदलला तर आपला जीव खालीवर झाला. ज्यावेळेला जन्म दिलेली मुलं रंग बदलत असतील त्यावेळेला बापाची काय अवस्था होती. कधीतरी बाप जाणून घ्या, कधीतरी बाप जाणून घ्या. ज्या वेळेला बापाच्या आईच्या ऋणातून उतराई होण्याची संधी जीवनामध्ये कधी मिळेल ना मायबाप ती संधी कधी सोडू नका. त्या संधीचं सोनं करा, त्या संधीचं सोनं करा. त्या आईनं रक्ताचं दूध करून आपल्याला पाजलं, रक्ताचं दूध. त्या आईच्या आजारपणामध्ये कधी एखाद्या दुधाचं आमच्या त्या आईच्या तोंडात सोडण्याची जर संधी जीवनामध्ये कधी मिळेल नाही तर ती संधी कधी सोडू नका. त्या संधीचं सोनं करा. त्या बापाने 10-20 तास आपल्याला अंगा खांद्यावरती खेळवलं, 10-20 तास. त्या बापाच्या आजारपणामध्ये कधी त्या बापाला उचलून रिक्षा ठेवण्याची जर संधी जीवनामध्ये कधी मिळेल ना तर ती संधी कधी सोडू नका. त्या संधीचं सोनं करा. एका घासाचे 10 घास करून त्यांनी आपल्या मुखात सोडले. त्या आई बापाच्या आजारपणामध्ये कधी एखादा घास त्या आईच्या, कधी एखादा घास त्या बापाच्या मुखात सोडण्याची जर संधी जीवनामध्ये कधी मिळाली ना तर ती संधी कधी सोडू नका मायबाप. त्या संधीचं सोनं करा, त्या संधीचं सोनं करा. दिवसातून 20-30 वेळा त्यांनी आपले कपडे बदलले. आपण शी केली, शू केली, विना तक्रार त्यांनी आपले कपडे बदलले. त्या आईबापाच्या आजारपणामध्ये, त्या आईबापाच्या अनावधानाने कधी त्यांनी त्यांची कपडे खराब केली ना तर ती कपडे धुण्याची लाज मनामध्ये बाळगू नका. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो त्या खराब झालेल्या कपड्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या तीर्थक्षेत्रांची दर्शनं तुम्हाला घडल्याशिवाय राहणार नाही. आईबापाची सेवा करा. आमच्या ज्ञानोबरांचं जर भजन सुरू झालं ना तर वाघ आणि हरिण एकत्र यायचे. आमच्या तुकाराम महाराजांचं भजन सुरू झालं ना तर साप आणि मुंगूस एकत्र यायचे. आपल्या कीर्तनामध्ये वाघ आणि हरिण एकत्र येऊ शकत नाही, साप आणि मुंगूस एकत्र येऊ शकत नाही. पण आज बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन होतंय ना, हे कीर्तन ऐकून एखादा स्वतंत्र राहिलेला बाप आणि स्वतंत्र राहिलेला पोरगा जरी एकत्रित आली ना तरी आजचं कीर्तन सार्थकी लागलं म्हणायला काय हरकत नाही.